नंतर तुम्ही आमच्या वळचणीला आलात. त्याच्या आधी भाजपची सुद्धा आता संजय तुम्ही म्हणालात हार जीत होत असते, त्यांनी खचून जाणारा कधी लढू शकत नाही. लढायचं असेल, पाण्यात उडी मारायची असेल, पैलतीर गाठायचं असेल तर नाकातोंडात पाणी जाईल, पण हिम्मत असेल तर उडी मार, नाहीतर पंचागुंडाळीने तसाच परत जा. जर रणांगणात उडी मारायची असेल तर काय होईल त्याच्या परिणामाची पर्वा न करता उडी मारायला शिकलं पाहिजे. आणि मुळामध्ये शिवसेनेचं तुम्ही काम करता या काळात सुद्धा, म्हणजे हार जीत हा एक विषय झाला, परंतु आपण मुळामध्ये काम कशासाठी करतोय हे सगळ्यांनी ठरवलं पाहिजे. मगाशी त्या शिवसेना प्रमुखांच्या वक्तव्यामध्ये बबनरावांचा उल्लेख होता, तसे सगळे जुने कार्यकर्ते आहेत. अगदी चंद्रकांत खैरे सुद्धा, काल परवाकडे बातमी आली खैरे साहेब नाराज, चालले. जा, कुठे जात आहे? जाऊ शकत नाही ही माणसं, जाऊ शकत नाही. पण काय करायचं की एक कुठलं तरी वाक्य घ्यायचं आणि त्याचा पराचा कावळा करून टाकायचं. चालले, कुठे चालले? आज सगळे माझ्या सोबत आहेत आणि माझ्या सोबतच राहणार आहेत. कारण मुळामध्ये मी सांगतो तेच परत सांगतो तुम्हाला की मी काय इथे आलो ह्या तुम्ही सगळ्यांनी विचार करा. काय तुम्हाला काय पाहिजे? नगरसेवक व्हायचं, आमदार व्हायचे, खासदार व्हायचे, मंत्री व्हायचे, मुख्यमंत्री व्हायचे, पंतप्रधान व्हायचे, राष्ट्रपती व्हायचे, की माझ्या राज्याला, माझ्या महाराष्ट्र धर्माला आणि माझ्या हिंदुत्वाला आणि माझ्या देशाला जपायचंय हे पहिले ठरवा आणि हे मग माझ्याकडे या. मंत्रीपद पाहिजे असेल, नाहीये माझ्याकडे, माझ्या हात रिकामे आहेत. आमदारक्या, खासदारक्या उमेदवारी देऊ शकेन, पण काम आपण काय करतोय? जसं राजाभाऊ झाले ना खासदार, कोणी तुम्हीच मेहनत घेतली. पण मला काही पाहिजे हे जर का कोणाच्या मनात असेल तर त्याच्यासाठी माझ्याकडे काही नाही. पण आपण मिळून माझा महाराष्ट्र जपणार असू तर माझ्यासोबत या, माझ्याकडे खूप काही आहे, खूप काहीतरी. म्हणजे साधी गोष्ट आहे की मध्ये मी बघितलं, आता मला वाटतं सकाळपासून आजपर्यंत बरेच मार्गदर्शन झाले. एक फक्त मुद्दामून मी त्याचा फोटो काढून आणलाय की आपली तयारी कशी पाहिजे. मला वाटतं विनायकजी तुम्ही सगळे याचं मार्गदर्शन केलं ना, बूथ मॅनेजमेंट. ही माझ्याकडे भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र बूथ समिती गठन तपशील हे मुंबईचं आहे. आपली सुद्धा लोक असतात तो इकडे तिकडे, असं काय नाही की त्यांचीच लोक आपल्याकडे असतात. त्यांच्यात पण काय चाललंय मला रोज कळत असतं. तर त्यांनी कसं केलं, मांडणी कशी केली मुद्दामून सांगतो. त्यांनी आता ह्याच्याकडे माझ्याकडे सगळं विभाग वगैरे आहे, ते मी सांगणार नाही, नाही तर कोणी पाठवलं ते कळू शकेल.